पुढची महत्त्वाची बातमी, माजी IPS अधिकारी आणि सध्या तामिळनाडूचे भाजप प्रदेशाध्यक्ष के अण्णामलाई यांच्या एका कृतीची देशभरामध्ये चर्चा सुरू आहे। अण्णामलाईंनी एका प्रकरणामध्ये सरकारचा निषेध करत स्वतःला चापकाचे फटके मारून घेतले आणि त्यांनी एक शपथ देखील घेतली। काय घडलं पाहूया हा खास रिपोर्ट। दृश्यात दिसणारी ही व्यक्ती पोतराज समाजाची नाहीये, तर हे आहेत तामिळनाडू भाजप प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई। पण ते स्वतःवर असे फटके मारून का घेत आहेत? अण्णामलाई यांनी स्वतःला फटके मारून घेण्याचं कारण आहे एक लीक झालेली FIR। या FIR मधून एका बलात्कारी पीडितेची ओळख सार्वजनिक झाली। तांत्रिक बिघाडामुळे हा गंभीर प्रकार घडल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। या घटनेचं निषेध आणि सरकारचं निषेध करत अण्णामलाई यांनी स्वतःला फटके मारून घेतले। 23 डिसेंबरला एका महिलेवर अत्याचाराची घटना घडली होती। आरोपीला अटक झाली आहे, पण आरोपीचे तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन आणि सत्ताधारी द्रमुकच्या इतर नेत्यांशी संबंध असल्याचा आरोप अण्णामलाईंनी केला आहे। या नेत्यांसह आरोपींचे अनेक फोटोही त्यांनी शेअर केले। अण्णामलाईंनी याच वेळी एक शपथही घेतली, जोपर्यंत द्रमुक सत्तेतून बाहेर पडत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही, असं अण्णामलाईंनी म्हटलंय। याच दरम्यान 6 धामचं दर्शन आणि 48 दिवसांचं व्रतही करणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। अण्णामलाई नेमके कोण आहेत यावर एक नजर टाकूया। अण्णामलाई ही कर्नाटक केडरचे माजी IPS अधिकारी राहिले। कोइंबतूरमध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण तर लखनौमध्ये त्यांनी MBA पूर्ण केलंय। पोलीस दलात 10 वर्षांची सेवाही बजावली। सध्या तामिळनाडूचे ते भाजप प्रदेशाध्यक्ष आहेत। 36व्या वर्षीच प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत पोहोचणारे ते युवा भाजप नेते ठरले आहेत। आता अण्णामलाईंच्या या आक्रमक भूमिकेनंतर आरोपींना शिक्षा होणार का, याचीच तामिळनाडूमध्ये चर्चा आहे। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।